मित्रांनो, जगातील उंच ठिकाण किंवा उंच शिखर म्हणजे एकच, म्हणजे एव्हरेस्ट. सध्याच्या घडीला एव्हरेस्टची उंची आहे 29,035 फूट. हे एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करायला किंवा ते सर करायला ब्रिटिश गिर्यारोहक पथकं 1920 सालापासून सतत प्रयत्न करत होते, परंतु प्रत्येक वेळी जीवघेणी थंडी व अचानक आलेल्या हिमवादळामुळे ही मोहीम फसत होती आणि कित्येक मोहिमेमध्ये गिर्यारोहकांचा मृत्यू देखील होत होता. शेवटी 29 मे 1953 रोजी पृथ्वीवरील सर्वोच्च शिखर असलेले हे माउंट एव्हरेस्ट सर एडमंड हिलरी, जे न्यूझीलंडवासी होते, म्हणजे त्यावेळी ती ब्रिटिश कॉलनी होती, तशी आपला भारत देखील ब्रिटिश कॉलनी होता, त्यांच्याबरोबर तेनजिंग नोर्गे हे एक शेर्पा होते. या दोघांनी हे शिखर सर केलं. तेनजिंग नोर्गे हे भारतीय होते आणि आताची जी दार्जिलिंग आहे त्याचे रहिवासी होते. एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत एडमंड हिलरी यांनी 1953 साली पादाक्रांत केलं, परंतु त्यांच्याबरोबर सहाय्यक किंवा शेर्पा किंवा मजूर यांचं नाव होतं तेनजिंग नॉर्गे. ते भारतीय होते आणि आताच्या दार्जिलिंगचे रहिवासी होते आणि त्यांच्या शारीरिक व मानसिक बळामुळे हे एव्हरेस्ट शिखर त्यावेळी 1953 साली सर एडमंड हिलरीने काबीज केलं. त्यावेळेचे क्लाइम्बिंग गिअर्स म्हणजे दोरी, हेल्मेट, ऑक्सिजन सिलेंडर, तुमचे टेंट, पाणी, खाऊ हे संपूर्ण एकट्या तेनजिंग नॉर्गेने वाहून नेलं एव्हरेस्टवरती आणि त्यामुळेच एडमंड हिलरी ना शक्य झालं एव्हरेस्ट शिखर काबीज करायला. त्यांचं नाव संपूर्ण जगाला कळण्यासाठी भारत सरकारने दार्जिलिंग येथे HMI म्हणजे हिमालयन माउंटेनिंग इन्स्टिट्यूट स्थापन केली आणि तिकडे तेनजिंग नॉर्गेचा पुतळा देखील आहे आणि त्या ठिकाणी एक म्युझियम देखील आहे आणि त्या म्युझियममध्ये 1953 साली शेर्पा तेनजिंग ज्या जुन्या इक्विपमेंट घेऊन एव्हरेस्टवरती गेले होते त्या वस्तू तिकडे ठेवलेल्या आहेत आणि त्या इतक्या म्हणजे वजनाने जड किंवा त्या काळच्या होत्या आणि त्यामुळे त्या विपरीत कंडिशनमध्ये तेनजिंगची जी शारीरिक आणि मानसिक बल होतं त्याच्याचमुळे एडमंड हिलरी एव्हरेस्ट सर करू शकले. तर मित्रांनो, एव्हरेस्ट तुम्हाला सर करायचं असेल किंवा कुठे यश मिळवायचं असेल तर एडमंड हिलरी बना, पण त्याच्या अगोदर तेनजिंग बना, म्हणजे स्वतःचं शारीरिक आणि मानसिक बल वाढवा, ज्याच्यामुळे कुठल्याही विपरीत परिस्थितीत तुम्ही यशस्वी होऊ शकता आणि त्यामुळे कुठलंही एव्हरेस्ट शिखर तुम्ही गाठू शकता आणि नंतर तुम्ही एडमंड हिलरी देखील बनू शकता. आहे ना खरं?